जनमानसांमध्ये जे त्यांचं स्थान आहे, लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि अख्खी उभाटा सोडून चाललेली आहे. त्यामुळे हा जो काय पाटणकर काढा त्यांना जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो दिलेला आहे ना, त्यांनी सुद्धा आता इलाज होत नाही. आता सगळीकडे त्यांना कैलास जीवन लावावे लागणार आहे. त्यांची अवस्था एवढी जलन होते, एवढा धूर येतोय आणि त्यांच्या शरीराची लाही झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना कैलास जीवन लावावं लागेल अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आलेली आहे. अहो, आज ते शरद पवार आणि अजितदादा यांची एक बैठक झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. अजितदादांवर टीका करतात, करू द्या, पण शरद पवारांवरती सुद्धा अप्रत्यक्षरित्या अजितदादा आणि शरद पवार एकत्र आलेलेच आहेत. आणि आम्ही कुठे यांना भेटतो का, आम्ही कुठे एकनाथ शिंदेला भेटतो का? एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला पाहिजेत ना. एकीकडे नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे शत्रुकाल म्हणाले, अमितभाई शहा महाराष्ट्राचे लुटारू त्यांना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आणि त्याच देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरे, तुम्ही उद्धव ठाकरे भेटताय ना मंत्रालयात कामाचं निमित्त साधून, दुटप्पी भूमिका कशासाठी करताय? आणि आज शरद पवारांना भेसळ म्हटलेलं आहे त्यांनी. शरद पवारांची भेसळ आहे, आमच्याकडे भेसळ नाही. माझं सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे जे काही पक्षाचे नेते आहेत त्यांना माझं आव्हान आहे, संजय राऊत यांनी तुम्हाला भेसळची उपमा दिलेली आहे, यावर तुमचं मत काय? तुम्ही भेसळ आहात का ओरिजिनल आहात? सुप्रियाताई, आपण याच्यावरती प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. संजय राऊत काय आहे तुम्हाला कळलं असेल. संजय राऊतांनी जे वापरलेला शब्द आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, या संदर्भात सुप्रियाताई यांनी खुलासा करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. जर मनसेचे नेते देखील या संदर्भात विरोध करत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती, त्यांचं कारण म्हणजे 2014 असेल 2017 साली देखील त्यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीच्या खालीच आले नाही. बाळा नांदूर असतील अशा लोकांनी अनेक किस्से सांगितलेत. मात्र तुम्ही जेव्हा फड्यासारखं बाहेर केल्यानंतर आता कुठंतरी शिवसेना ठाकरे गटामध्ये आता देखील त्याचा पाहायला गेलं तर पाहिजे तसा विरोध होताना दिसत आहे. संजय राऊत वारंवार राजसाहेब यांच्या घराला कॅफे म्हणत आहेत, रेस्टॉरंट म्हणत आहेत, कॉफी शॉप म्हणत आहेत. यावरून संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगी शिवाय राजसाहेबांच्या घराला कॅफे म्हणत आहेत का हो? उद्धव ठाकरे यांनीच सांगितलं असेल ना की त्याला कॅफे म्हण. हे बघा, स्वतःचं घर याबद्दल प्रत्येकाला एक आपुलकी असते आणि राजसाहेबांना खूप मोठी आपुलकी आपल्या घराबद्दल आहे. पाहुणे बोलवणे, घरात बसवणे, त्यांचा चहापान करणे, याला आपण घरी आल्यानंतर पाहुण्यांना बोलवतो, याला आपण हॉटेल म्हणतो का? याला आपण कॅफे म्हणतो का? एकीकडे त्यांना बोलवण्याचं काम करताय, एकत्र येण्याचं काम करताय आणि कालही राजसाहेबांच्या घराला त्यांनी कॅफे म्हटलेलं आहे. ही जर भावना राजसाहेबांच्या संदर्भात, त्यांच्या घराच्या संदर्भात जर उभाटाची असेल तर राजसाहेब त्याच्यासोबत जाणार आहेत का? आम्ही समजू शकतो, गर्दी जमवणारा नेता आता उरलेला नाही आहे उभाटामध्ये, म्हणून केवळ वापरण्याकरता, गर्दी जमवण्याकरता आज राजसाहेबांची गरज त्यांना लागत आहे. आणि ज्यावेळी राजसाहेबांनी पक्षाची जबाबदारी मागितली, मी पुन्हा तेच बोलतोय, ज्या ठिकाणी शिवसेना कमी आहे त्या ठिकाणची जबाबदारी माझ्यावर द्या. आणि बाळासाहेब त्यावेळी देत होते.
त्यावेळी यांनी धमकी दिली, मी घर सोडून जाईल जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर. आधुनिक दुर्योधन, त्यावेळी दुर्योधनाने ज्यावेळी एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढीही जमीन माझ्या भावंडांना देणार नाही, अशाच पद्धतीची भूमिका या आधुनिक जगाच्या दुर्योधनाने घेतली आणि राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलं. आजही तो शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय. ते राजसाहेब यांच्याकडे जाणार आहेत का? सर, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, हितासाठी एकत्र यावं असं महेश मांजरेने मुलाखत घेतल्यानंतर अनेक ठिकाणी पोस्ट लागले. मला वाटतं खऱ्या अर्थाने मराठी माणसासाठी, मराठा हितासाठी आणि हिंदुत्वासाठी कोण ठाकरे पुढे येत आहे खऱ्या अर्थाने? कोणाचं हिंदुत्व? उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व? अरे वक्फ अमेंडमेंट बिलाला, वक्फ सुधारणा विधेयकाला त्यांचं अरविंद खान आणि संजय मुल्ला लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये विरोध करतो. ज्या बाळासाहेबांची भूमिका होती की वक्फ कायदा रद्द व्हायला पाहिजे, देशाच्या संरक्षण खात्याच्या पेक्षा जास्त जमीन त्या वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेली आहे. गावाच्या गावं, हिंदूंची मंदिरं, सरकारी जागा ज्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे त्याचा उपयोग 80% उपयोग देशाच्या विरोधात केला जातो. त्याच्यामध्ये जर बदल घडवून आणण्याचा आपण प्रयत्न करतोय तर केवळ मतांकरता वक्फ अमेंडमेंट बिलाला तुम्ही विरोध करता, हे आहे तुमचं हिंदुत्व? निवडणुकांमध्ये मुल्ला मौलवींना लाखो करोडो रुपये वाटून तुम्हाला मतदान करायला लावताय. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटते. हे आहे का तुमचं हिंदुत्व? कोणाला शिकवताय? औरंगजेबाच्या कबरीला आम्ही विरोध केल्यानंतर तुमचा संजय मुल्ला त्याची बाजू घेतोय, हे तुमचं हिंदुत्व आहे? कसल्या हिंदुत्वाच्या वार्ता करताय आणि कसल्या मराठी माणसाच्या गप्पा मारताय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की त्यांना मराठी माणूस दिसतो, मग मराठीचा प्रश्न येतो. गुजरात आणि मुंबई तोडण्याची भाषा त्यावेळी येते. मग तुमचा गुजराती माणसाला विरोध आहे का मुंबईतल्या? जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुका लागल्या की त्याला मराठी अस्तित्व, मराठी भाषा. तुमच्या मुलाचे मित्र कोण आहेत? मराठी आहेत. कुठले कलाकार तुमच्या मुलांबरोबर असतात? आदित्य ठाकरेंबरोबर का नाही मराठी कलाकार कोण तुमच्या मुलाबरोबर? रात्रीच्या पार्ट्या करायला तीच लोक लागतात ना. कसलं मराठी? केवळ मुंबईकडनं, मुंबई महापालिकेकडनं मलिदा लुटण्याकरता लोकांची मतं भावनात्मक विषय आणून घेण्याकरता हा मराठी हा विषय उभाटायला लागतो. राऊतांनी आज ट्विट पण केलेलं आहे आणि रोबो आहे त्याला फिरताना दाखवला आहे. मात्र त्यासंदर्भात विचारलं असतं त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्व कळणार आहे कोणाच्या बुडाला किती आग लागली आहे. काय केलं ट्विट? कोणाच्या बुडाला किती आग लागली आहे? खालतून जे आहे आग आणि धूर निघतो आणि तो रोबोट जो आहे प्रतिकात्मक नाचताना दिसून असं त्यांनी एक व्हिडिओ जो माध्यमातून प्रसारित केलेला आहे. अरे धूर तर त्यांच्याकडनं निघतोय. एकनाथ शिंदेचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे जळकं लाकूड आहे मी नेहमी म्हणतो. पाटणकर काढा त्यांना दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेलं नाही. आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना. सर, बीडमध्ये प्रश्न होता. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला 1 महिना पूर्ण झाला असून तिचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्या कुटुंबियांनी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे. आणखी बहीण म्हणून पत्र लिहिलं. नक्कीच त्या कुटुंबावरती जो अन्याय झाला असेल तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्या विश्वासाने एकनाथ शिंदे साहेबांवरती त्यांनी पत्र लिहून विश्वास दाखवलेला, याचाच अर्थ दीनदलित पीडित लोकांना एकमेव आधार हा एकनाथ शिंदे आहे. संजय राऊत, जरा ते प्रकरण बघा. त्या महिलेला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पत्र लिहावंसं वाटलं नाही, उद्धव ठाकरेंना पत्र लिहावंसं वाटलं नाही, त्यांना एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहावंसं वाटलं. याच्यावरनं एकनाथ शिंदे यांची विश्वासार्हता जी काय आहे ही तुम्हाला कळली पाहिजे.
सर संजय राउत ने आपने एक आरोप किया, आपके बारे में एक बात कही है कि आप मस्का लगाते हो, इस बारे में आप किस तरीके से देखते हो सर? देखो, उभाटे के पास और उद्धव ठाकरे, संजय राउत, इनको अभी कोई पूछ नहीं रहा। मुंबई महापालिका की अभी चुनाव आने वाला है। उनको मालूम है कांग्रेस राष्ट्रवादी को मुंबई में कोई पूछते नहीं, जनाधार नहीं है। सभा लगाएंगे तो भीड़ इकट्ठा करने वाला एक ही नेता उद्धव ठाकरे और संजय राउत उनके पास नहीं है। कल तक शरद पवार जी को मस्का लगाते थे, सिल्वर ओक को। बाद में राहुल गांधी और सोनिया गांधी जी को मस्का लगाने गए। लोकसभा विधानसभा के चुनाव लड़े। अब बीएमसी का, मुंबई महानगर पालिका का चुनाव है, वो जीतने का है। मुंबई महापालिका सोने का अंडा देने वाली मुर्गी कहते हैं, वहाँ सब मातोश्री में इनकमिंग जाता है, तो फिर वो जीतने का है। तो अभी राज साहब को मस्का लगाने जा रहे हैं। राज साहब थोड़े भूल गए, उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन है, महाभारत का दुर्योधन। उन्होंने ये कहा था, मेरे भाइयों को एक सुई के ऊपर जो जगह है रहती है, उतनी भी जगह मैं नहीं दूंगा। उसी तरह ये उद्धव ठाकरे दुर्योधन ने अपने भाइयों को हकाल दिया, शिवसेना से बाहर कर दिया। राज ठाकरे जी को भी बाजू कर दिया। राज ठाकरे जी बोले थे कि जहां शिवसेना कमजोर है वहां की जिम्मेदारी मुझे दो, लेकिन बाला साहब जब वो जिम्मेदारी दे रहे थे तो अगर राज साहब के ऊपर जिम्मेदारी देंगे तो मैं घर छोड़ के जाऊंगा। इसी तरह नारायण राणे के बारे में भी उन्होंने यही कहा था, घर छोड़ के जाने की धमकी बाला साहब ठाकरे जी को दी। वो क्या राज साहब भूल गए क्या? अभी उनके पास बचा क्या है? ना लोकसभा में जनाधार, ना विधानसभा में जनाधार। राज साहब ठाकरे ये डुबकी नाव में जाने वाले हैं क्या? उनको क्या राजनीति की समझ नहीं है क्या? लेकिन सुर्खियों में रहने के लिए इसी तरह की बातें कर रहे हैं, देख रहे हैं। एकनाथ शिंदे जी ने उनको पाटनकर काढ़ा दिया था, लेकिन पाटनकर काढ़ा भी अभी असर नहीं हो रहा है। एकनाथ शिंदे जी की बढ़ती जो लोकप्रियता है उससे अभी उनकी जलन हो रही है। इसलिए अभी उनको कैलाश जीवन लगाना पड़ेगा। कैलाश जीवन हम लोग भेजते हैं उन्हें। देखो, आज शरद पवार जी के और अजीत दादा पवार जी के भूमिका के भी संशय व्यक्त किया। अजीत दादा का हम लोग मान सकते हैं, लेकिन जिस शरद पवार जी ने उनको सहारा दिया, उनके ऊपर, उनके भूमिका के ऊपर संजय राउत संशय व्यक्त कर रहे हैं। मैं सुप्रिया ताई सुळे जी को जाहिर आह्वान करता हूं, संजय राउत जी ने आज शरद पवार जी के राजनीति को भेसड़ कहा है, मिलावट कहा है, उसके ऊपर आपकी प्रतिक्रिया क्या है? आपकी राजनीति मिलावटगिरी है क्या? ये सुप्रिया ताई ने जाहिर करना चाहिए कि संजय राउत जो बोला वो सच है, सत्य है या असत्य है। मैं सुप्रिया जी को आह्वान करता हूँ। सर, फडणवीस जी ने जो हिंदी भाषी जो सख्ती करना था उसको एक स्टेप पीछे लिए हम विचार करेंगे। कहीं ना कहीं ठाकरे इम्पैक्ट ऐसा कहा जा रहा है सर। देखो लोगों में गलत तरीके से जो हिंदी के बारे में जो फैला रहे लोग, देखो 5 स्टैंडर्ड के बाद हिंदी तो है, अभी से है क्या? पहले से है। हिंदी को ऑप्शनल
7th स्टैंडर्ड के बाद अपन संस्कृत ले सकते हैं, अन्य लैंग्वेज ले सकते हैं। हिंदी तो 5 स्टैंडर्ड से पहले से है महाराष्ट्र में। अगर 4th स्टैंडर्ड तक मराठी तो कंपलसरी है, लेकिन अगर 5th के बाद अगर हिंदी चलती है तो पहले में हिंदी क्यों नहीं चलती? देखो, सिर्फ ये राजनीति चल रही है, आने वाली जो बीएमसी का इलेक्शन है, इसीलिए सब ये वातावरण बनाने का काम कर रहे हैं। सर, उद्धव ठाकरे और राज ठाकरे की एक साथ आने को लेकर जगह जगह पर पोस्टर लगाए जा रहे हैं। जिस तरीके से उद्धव ठाकरे ने अनेक मरतबा जो है राज ठाकरे के पत्र को जो है ठुकरा दिया था, अनेक कार्यकर्ता मिलने के गए थे, लेकिन उद्धव ठाकरे फिर भी नीचे ने उन कार्यकर्ताओं को भी नहीं मिले थे। देखो, राज ठाकरे जी को चावल में जैसा अपन खड़ा मिलता है, पत्थर मिलता है और पत्थर निकाल के अपन फेंक डालते, उसी तरह से उद्धव ठाकरे जी ने राज साहब जी के मेहनत के बाद भी पार्टी से बाहर पड़ने के लिए मजबूर किया था। राज साहब रहेंगे पार्टी में तो मैं घर छोड़ के जाऊंगा, इसी तरह की धमकी बाला साहब ठाकरे जी को दी थी। राज साहब वो भूलेंगे क्या? पार्टी के कार्यकर्ताओं का मैं मेरा एग्जाम्पल देता हूं। शिवसेना में काम करते समय मैं शिवसेना का शहर प्रमुख था। राज साहब ठाकरे जी से मेरे अच्छे संबंध थे, इसीलिए मेरे को पद से निकाला था। मुझे बोला था राज साहब ठाकरे जी के साथ संबंध नहीं रखने का, अगर तू संबंध रखेगा तो तेरे को पद से निकालेंगे। ऐसे मैं नहीं, बहुत से कार्यकर्ता है, प्रवीण दरेकर है, संजय घाड़ी है, संजय चित्रे थे, राजन शिरोडकर थे, शिशिर शिंदे थे, बाळा नांदगावकर थे। ये सभी कार्यकर्ता उनके साथ जो बर्ताव किया था, तभी जब हम लोग शिवसेना में थे, हम थोड़े भूल गए। राज साहब थोड़े भूलने वाले हैं, इसीलिए अब उनको जरूरत है। जब शिवसेना को राज साहब ठाकरे जी की जरूरत थी तो अब उनको पार्टी से बाहर जाने के लिए मजबूर यही उद्धव ठाकरे जी ने किया। और अभी खुद खत्म होने के बाद डुबकी नैया है, उसमें राज साहब जाके बैठने के लिए, राज साहब पॉलिटिक्स में इतने कच्चे नहीं हैं। सर, राहुल गांधी अमेरिका दौरे पे बोस्टन में, इस दौरान उन्होंने जो है महाराष्ट्र के चुनाव पे फिर एक मरतबा शंका व्यक्त की है और कहा है कि शाम के 5 बजे से लेकर 7 बजे तक जो चुनाव के मतदान में आंकड़ेवारी बढ़ी, आपको चुनाव आयोग ने मुझे उसका खास बात ये कि ये जो बात रखी है विदेश में रखी है। देखो, अभी राहुल गांधी को जिस चीज़ के लिए राहुल गांधी चुने हैं वो एलओपी है, विरोधी पक्ष नेता है संसद में, वो खासदार है, एमपी है संसद में, लेकिन वहाँ अपनी व्यूज़, अपनी पार्टी के मत वहाँ नहीं रखते। मणिपुर इशू, वक्फ अमेंडमेंट बिल का इशू, संसद में अपना मुंह भी खोला नहीं, अपने मुंह में लड्डू डाल के बैठे थे। जो अपनी राय है, अपना मत है, वो संसद में व्यक्त करो, यहाँ जमीन पे आके मत व्यक्त करो, हवा में उड़ के मत बोलो, कुछ काम के नहीं है। दिल्ली के लोगों ने उनकी कीमत उनको बताई है, इसलिए अभी वो देश छोड़ के ही जाएंगे और वहाँ से देश के बारे में टिप्पणी करेंगे। थैंक यू।